नमस्कार. जेतू जेतू इंदिराश्रम हे यूट्यूब चॅनल सादर करत आहे श्री नवनाथ कथासार. श्री नवनाथ कथासार या मालिकेमध्ये आज आपण पाहूया अध्याय 19. या अध्यायाचे घटक आहेत गोरक्षांचा स्त्री राज्यात प्रवेश, श्रीराम, मारुती व गोरक्ष यांची भेट. या अध्यायाची फलश्रुती आहे परमानंदकारक मोक्ष मिळेल. गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडभंग कानीफ मच्छिंदराद्याः चौरंगी रेवानक भरत्री संज्ञाः भूम्यां बभूः नवनाथ सिद्धाः. नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 19. गोरक्षांचा स्त्री राज्यात प्रवेश. श्री गणेशाय नमः. कानिफनाथांकडून श्री गुरु मच्छिंद्रनाथांचा ठावठिकाणा समजताच गोरक्ष स्त्री राज्याकडे निघाले. गौड बंगाल, कौल बंगाल हे प्रांत ओलांडून ते स्त्री राज्याच्या सीमेवर आले. तेथे त्यांच्या मनात मच्छिंद्रनाथ मोठ्या सुखात वैभवात आहेत. ते आपल्यासारख्या भिकारड्याला ओळखतील किंवा नाही याबद्दल काहीच सांगता येत नाही. आपला त्यांच्यासमोर काय प्रभाव पडणार? कदाचित आपण आल्याचे त्यांना आवडणारही नाही. त्या श्रेष्ठ भोगविलासांचा त्याग करून ते आपल्याबरोबर येतील का? सुखाच्या आसक्तीने ते आपल्या जीवावर उठले तर, आणि ते युद्ध प्रवृत्त झाले तर त्यांच्याशी 2 हात करणे आपल्याला शक्य होईल का? अशा अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या. काय करावे हेच त्यांना सुचेना. तेवढ्यात कलिंगा नावाची एक नर्तिका आपल्या सख्यांसह स्त्री राज्यात जाताना दिसली. ती अत्यंत सुंदर व नृत्य गायनात निपुण होती. गोरक्षांनी तिची विचारपूस केली तेव्हा स्वतःचे नाव गाव सांगून ती म्हणाली, स्त्री राज्याची राणी मैनाकिनी गुणीजनांचा सन्मान करणारी आहे. तिच्यासमोर आपल्या कलेचे प्रदर्शन करून धन मिळवावे या हेतूने आम्ही तिकडे निघालो आहोत. ते म्हणाले, मीही तुमचा साथीदार म्हणून स्त्री राज्यात येऊ का? ती म्हणाली, तुम्हाला आमच्याबरोबर यायचे आहे असे म्हणता, पण तुमच्याकडे कोणती कला आहे? ते म्हणाले, मी गायनात आणि मृदंग वाजवण्यात पारंगत आहे. त्यावर ती म्हणाली, तर आधी मलाच आपले कौशल्य दाखवा. ते त्यांनी मान्य करताच ती आपल्या सख्यांसमवेत एका विस्तीर्ण वृक्षाच्या सावलीत बसली. तिने आपल्या सद्दिजांना त्यांना साथसंगत करावी असे सांगितले. तेव्हा नाथजींनी गंधर्व प्रयोग करून ते भस्म स्वतःच्या भाळी लावले, वाद्यांना लावले आणि बाकीचे 10 दिशांना फेकले. त्यामुळे त्यांच्या आज्ञेला अनुसरून ती वाद्ये आपोआप स्वर काढू लागली. त्या तालासुरांवर तेथील वृक्ष पाशानही मंत्रमुग्ध करणारे गायन करू लागले. तो अद्भुत चमत्कार पाहून त्या सर्व युवती आश्चर्यचकित झाल्या. थक्क झालेली कलिंगा विचार करू लागली, हे नक्कीच कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत, जे वृक्ष पाषाणांकडून गंधर्वांच्या वरचढ सुस्वर गायन करून घेऊ शकतात. ते स्वतः किती श्रेष्ठ कलावंत असतील याची कल्पनाच करवत नाही. त्यानंतर त्यांच्या गुणसामर्थ्याने प्रभावित झालेली ती नर्तिका त्यांना उद्देशून म्हणाली, महाराज, आपल्या साधनेपुढे माझे कौशल्य काहीच नाही. त्यामुळे आपण माझ्या समवेत स्त्री राज्यात आलात तर माझाच गौरव वाढणार आहे. आता आपला परिचय देऊन आपली माझ्याकडून काय अपेक्षा आहे ते सांगा. तेव्हा आपले खरे नाव सांगितले तर उगीच अडचणी येतील असा विचार करून नाथजी म्हणाले, माझे नाव पूर्वडा. मी बैरागी असल्यामुळे मला धनवैभवाची इच्छा नाही. एक वेळ पोटापुरते अन्न मिळाले म्हणजे झाले. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, पण स्त्री राज्यात पुरुषांना मज्जाव आहे. तेथे मारुती भुपकार करतात आणि ते ऊर्ध्वरेता असल्यामुळे त्यांच्या भुपकाराने तेथील स्त्रियांना गर्भधारणा होते. त्यातही पुरुष गर्भाचे पतन होते, पण स्त्रीचा गर्भ जगतो. तेथे पुरुषाने प्रवेश केला तर तोही मरतो. मग तुमचा निभाव कसा लागणार? त्यावर ते म्हणाले, त्याची चिंता तुम्ही करू नका. मारुती मला काहीही करू शकत नाहीत. ते ऐकून कलिंगा निश्चिंत मनाने रथात बसली. गोरक्ष तिच्या रथाचे सारथ्य करू लागले. निघण्यापूर्वी त्यांनी सरहद्दीवर वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र आणि नागास्त्राची योजना केली आणि स्त्री राज्याच्या रोखाने निघाले. सायंकाळी ती सर्व मंडळी चीनापट्टण गावी आली आणि त्यांनी तेथेच मुक्काम केला. घटक 2. राम, मारुती व गोरक्ष यांची भेट. इकडे
मध्यरात्रीच्या सुमारास मारुती सेतुबंध रामेश्वराहून स्त्री राज्याच्या दिशेने निघाले. ते स्त्री राज्याच्या सीमेवर आले तेव्हा नाथजींनी आधीच प्रेरून ठेवलेल्या वज्रास्त्राने त्यांच्या छातीवर आघात केला. त्यामुळे मूर्छित होऊन ते खाली कोसळताच स्पर्शास्त्राने त्यांना जमिनीवरच खिळवून टाकले. त्यामुळे त्यांची हालचालच थांबली. मोहनास्त्रामुळे त्यांना आपण येथे कशासाठी आलो आहोत याचाच विसर पडला आणि नागास्त्राने त्यांचे सर्वांगच जखडून टाकले. अशा प्रकारे 4 अस्त्रांच्या एकत्रित प्रभावामुळे ते बलभीम एकदम हतबल झाले. वांत्या होऊन त्यांना मूर्छा येऊ लागली. त्यांचे प्राण कासावीस झाले आणि या भीषण संकटातून कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे लक्षात येताच ते अत्यंत काकुळतीने श्रीरामांचा धावा करू लागले. ती हाक ऐकून भक्त कैवारी श्रीराम त्वरेने तेथे आले. मारुतींना त्या अवस्थेत पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांनी इंद्रास्त्र सोडून वज्रास्त्र काढून घेतले. विभक्तास्त्राने स्पर्शास्त्राचे निवारण केले. विष्णू शक्तीने मोहनास्त्राचा प्रभाव नष्ट केला आणि गरुडास्त्राने नागास्त्र क्षीण केले. अशा प्रकारे त्यांची सुटका केल्यावर त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्यामुळे शक्ती प्राप्त होऊन ते सावध झाले. त्यांना श्रीरामांचे दर्शन झाले. आज मी धन्य झालो असे म्हणून त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले. तेव्हा त्यांना आलिंगन देऊन प्रभू म्हणाले, मारुती, आज तुमच्यावर 4 अस्त्रांचा प्रयोग झाला होता. असा तुमच्या जीवावर उठलेला हा वैरी कोण आहे? ते म्हणाले, देवा, हे कोणाचे कृत्य आहे ते मला माहीत नाही, पण स्त्री राज्यात कोणीतरी महाप्रतापी योगी आला असावा असे मला वाटते. तेव्हा श्रीरामांनी अंतर्ज्ञानाने हे गोरक्षनाथांचे काम असल्याचे सांगितले आणि म्हणाले, हे नाथजी हरिनारायणांचा अवतार आहेत. तसेच हे सर्व नाथ माझे निस्सीम भक्त असल्याने माझी त्यांच्यावर पूर्ण कृपा आहे. माझ्या भक्तांनी परस्परांशी भांडू नये असे मला वाटते, म्हणून तुम्हीही त्यांच्या वाटेला जाऊ नका. तेव्हा त्यांनी श्रीरामांना मच्छिंद्र व मैनाकिनीची सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले, गोरक्षनाथ मच्छिंद्रांना परत नेण्यासाठी आले असावेत असे वाटते आणि मला तेच टाळायचे आहे. तेव्हा तुम्हीच त्यांच्याशी गोड बोलून त्यांचे मन वळवा, म्हणजे ते त्यांना नेणार नाहीत. तुम्ही माझ्यासाठी एवढे कराच. श्रीरामांनी ते मान्य केले आणि त्यांना घेऊन चीनापट्टणकडे निघाले. काही वेळाने ते दोघे गावाजवळ पोचले. त्यावेळी सर्वत्र सामसूम झाली होती, पण गोरक्ष मात्र गुरूंनी दिलेल्या नामाचा उच्चार करत आनंदाने डोलत होते. श्रीराम व मारुती विप्ररूपाने त्यांच्यापाशी गेले. नमस्कार करून म्हणाले, नाथजी, आम्ही षटशास्त्री ब्राह्मण आहोत. तुम्ही नाथही सर्व विद्यांमध्ये पारंगत, योग्यांचे मुकुटमणी, महाविरक्त, जितेंद्रिय, विवेकी, चराचरात ब्रह्मस्वरूप पाहणारे, महान पराक्रमी, धैर्यधर, अपरिमित औदार्यवंत आणि श्रेष्ठ धन्वंतरी आहात. त्यामुळे आमची इच्छा तुम्ही सहज पूर्ण कराल असे आम्हाला वाटते. तेव्हा ते म्हणाले, ब्राह्मण हो, मी तुमचे कोणते कार्य करू शकतो ते सांगा. ते म्हणाले, नाथजी, आपण आम्हाला मी तुमचा हेतू पुरवीन असे वचन देत असाल तरच आमची इच्छा सांगतो. हे त्यांचे संदिग्ध भाषण ऐकून ते स्वतःशीच विचार करू लागले. यांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे तेच समजत नाही. तसेच मध्यरात्र उलटून गेल्यावर हे दोन्ही पुरुष या ठिकाणी कसे व कोणत्या उद्देशाने आले आहेत हाही एक प्रश्नच आहे. कारण स्त्री राज्याविषयी माहिती असलेला कोणीही पुरुष येथे येण्याचे धाडस करूच शकत नाही. म्हणून हे मनुष्य रूपात आलेले देव, गंधर्व, यक्ष कोणीही असोत, यांनी वचनांच्या आडून मच्छिंद्रनाथांना येथून नेण्याच्या हेतूपासून आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तर तो हाणूनच पाडायचा. मग ते उघडपणे म्हणाले, विप्रहो, स्त्री राज्यात मारुतीच्या भुपकाराने कोणीही पुरुष जगत नाही हे सर्वश्रुत आहे. ही पहिली गोष्ट. आणि याच्या सीमेवर मी 4 अस्त्रांची चौकडी बसवली असताना कोणीही मनुष्य ती पार करून येथे येणे शक्य नाही, ही दुसरी गोष्ट. तरीही तुम्ही येथे आलात, म्हणून मला तुम्ही ब्राह्मण आहात असे वाटत नाही. तरी कृपा करून आपण कोण आहात ते सांगा. बोलणे संपवून त्यांनी दोघांनाही नमस्कार केला. या युक्तिवादाने ते प्रसन्न झाले.
मग श्रीराम आणि मारुती आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. प्रभूंनी नाथजींना प्रेमाने आलिंगन दिले आणि म्हणाले, गोरक्ष, तुम्ही मच्छिंद्रनाथांना नेण्यासाठीच येथे आला आहात हे आम्ही जाणतो, पण तुम्ही त्यांना न नेता येथेच ठेवावे अशी माझी विनंती आहे. कारण त्यांच्या संदर्भात मैनाकिनीने या मारुतींकडून तसे वचनच घेतले आहे. मग श्रीरामांनी त्यांना त्याविषयीचा वृत्तांत सांगितला आणि म्हणाले, नाथजी, तुम्ही तुमच्या गुरूंना अवश्य भेटा, पण त्यांना नेऊ नका, अन्यथा मारुतींवर मोठाच कठीण प्रसंग येईल. त्यावर ते म्हणाले, प्रभू, आपले म्हणणे कितीही बरोबर असले तरी आम्ही जती आहोत. आमच्यासारख्या तपस्व्यांनी प्रपंचासक्त होऊन स्त्रीविलासात गुंतून राहणे यासारखी लांछनास्पद गोष्ट नाही. मच्छिंद्रनाथांमुळे नाथपंथाला काळीमा लागू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, म्हणून मी त्यांना येथे ठेवणार नाही, म्हणजे नाहीच. हा माझा निर्णय आधीच ठरलेला आहे, तेव्हा कृपा करून मला भीड घालू नका. श्रीरामांनी त्यांना परोपरीने समजावले, पण ते आपल्या निर्धारापासून जराही ढळले नाहीत. त्यावेळी गोरक्षांचा हट्ट पाहून मारुती संतापाने पेटून उठले. त्यांचा आवेश पाहून आता हे युद्ध करणार हे जाणून श्रीरामांनी महत्प्रयासाने त्यांना आवरले आणि म्हणाले, हे कपिश्रेष्ठा, यांच्याशी युद्ध करण्याचा विचार सोडून द्या. एका क्षुद्र कारणासाठी एवढा उपद्व्याप कशाला? मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यात पाठवून तुम्ही राणीला दिलेले वचन पाळले आहे आणि तेवढेच तुमचे कर्तव्य होते हे लक्षात घ्या. आता मच्छिंद्रांनी तेथे किती दिवस राहायचे हे त्यांना ठरवू द्या, त्यात तुमची ढवळाढवळ नको. आता मैनाकिनीच्या नशिबात जसे असेल तसे होईल, त्याची चिंता तुम्ही करू नका. अशा प्रकारे त्यांनी यशस्वी मध्यस्थी करून तो तंटा मिटवला. मारुतींना शांत करून गोरक्षांनाही जवळ घेतले. तेव्हा आपल्या अस्त्रांमुळे श्रीराम प्रभूंना कष्ट पडले याचे त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी त्यांची क्षमा मागितली. तो विनय पाहून प्रसन्नचित्त झालेल्या प्रभूंनी त्यांना अनेक आशीर्वाद दिले आणि त्या दोघांचा निरोप घेऊन स्वस्थानी प्रस्थान केले. अध्याय 19 समाप्त.